नमस्कार, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम. मित्र, आज जे नवीन गीत घेऊन आलो आहे त्या गाण्याचा अर्थ व त्याचे भाव एक वेगळ्या दुनियेत आपल्याला घेऊन जाईल जरूर आणि मनाला शांती देईल. तर मन शांती देणारं हे गीत आपण त्याला समजून घेऊ. प्रथम ज्या बेसिकवर लिहिलं आहे, अर्थात परमेश्वराच्या आठवणीसाठी हे गीत लिहिलेलं आहे. तर परमेश्वराचं ध्यान, स्मरण, आठवण घेऊन या गीताला ऐकल्यास हृदयाची स्पंदनं करेक्ट चालू शकतात. कारण परमेश्वराच्या आठवणीनं, परमेश्वराच्या स्मरणानं, परमेश्वराच्या ध्यानानं हृदयाची स्पंदनं करेक्ट बीट्स देतात. तर ऐकू आपण ते गीत, जेणेकरून आपल्या अंतर्मनापर्यंत मनशांती पोचेल. या जीवनामध्ये अनेक लोक जगतात वेगवेगळ्या स्टोरीजमध्ये. प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. काही सामान्य असते स्टोरी आणि काही असामान्य असते. तर प्रथम आपण असामान्य लाईफबद्दल जाणून घेऊ. दिसण्यास सामान्य दिसते, परंतु असामान्य लाईफ व्यक्ती जगत असतो. त्या असामान्य जीवन जगताना ज्या काही घडामोडी त्याच्या आयुष्यात येतात, त्यामुळे त्याच्या शरीरावर, त्याच्या बुद्धीवर, त्याच्या अंतर्मनावर होणारे इफेक्ट्स जे असतात ते जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करतात. जगामध्ये खूप कमी लोक आहेत जे असामान्य जीवन जगतात. तर अशा लोकांबद्दल आपण थोडी माहिती घेऊया, जाणून घेऊया की त्यांचं आयुष्य कसं संपतं. ज्या परमेश्वराने, ज्या अल्लाहने, ज्या गॉडने जमीन आकाशामधली सर्व निर्मिती केली आणि मनुष्य प्राणी श्रेष्ठ बनवला आणि त्या मनुष्य प्राण्यात सांगितलं, या पद्धतीनं जगा, या पद्धतीनं जगू नका. म्हणजे चांगल्या कार्यामध्ये, चांगल्या आचरणामध्ये जीवन संपवा आणि जे काही तुमच्या समोर चुकीच्या गोष्टी येतात, वाईट गोष्टी येतात, त्याच्यापासून दूर राहा. याच्यासाठी आपल्याला जीवन दिलं गेलं आहे. आणि जे काही त्या परमेश्वराने आपल्याला दिलंय त्या सर्व वस्तूंचा, गरजेच्या वस्तूंचा आहे की नाही, आपण आभार मानलं पाहिजे. जर आपण आभार नाही मानत तर कृतज्ञता आपण दाखवतोय आणि त्या कृतज्ञतेचा
वाईट इफेक्ट आपल्या आयुष्यात येत असतं. हे सेटिंगमध्ये आहे दैव, डिवाइन, कुदरत याच्यामध्ये ते तुम्हाला दिसून जाईल. कारण इच्छेनं निश्चय होतं, निश्चय ठाम झाला की नीती तयार होते. नीती ज्या वेळेला पक्की होते त्यावेळेला भाग्य तयार होतं. आणि हे भाग्य प्रारब्धामधून येतं. प्रारब्धामध्ये काय आहे? चांगलं आणि वाईट आहे, जीवन आणि मृत्यू आहे, श्रीमंत आणि गरिबी आहे. किती चांगलं घ्यायचं, किती वाईटापासून वाचायचं, किती श्रीमंती घ्यायची, किती गरिबीपासून वाटायचं, आपल्या हातात आहे. कारण कोणतीही इच्छा आपण जी करतो, इच्छेनं निश्चय होतं, निश्चय ठाम झाला की नीती तयार होते. नीती ज्या वेळेला पक्की होते तर भाग्य तयार होतं. आणि तेच भाग्य वाढलं जातं दैवाच्या रूपात. तेच आपल्याला निसर्गामध्ये दिसत असतं. तर जीवन जगण्याची पद्धत कसं जगायचं हे वेद सांगेल तुम्हाला, हे कुराण सांगेल तुम्हाला, एंजलपासून झालेली बायबल सांगेल. त्या त्या युगात वेगवेगळ्या ठिकाणी त्या त्या युगात काही निवडक मनुष्याच्या अंतर्मनावर जीवन जगण्याची पद्धत बिंबवली गेली. नंतर ती पुस्तकात रूपांतर झाली. नंतर त्या पुस्तकामध्ये माणसाची बुद्धी शिरली. त्यामुळं प्रत्येक युगात ते पुस्तक रद्द होत आली. त्या त्या एरियामध्ये. आणि शेवटचं पुस्तक त्याने धाडलं, ते अरबस्थानामध्ये आलं, कुराण. तीच प्रोग्रामिंग जे वेदामध्ये आहे, तीच प्रोग्रामिंग जे एंजलपासून झालेल्या बायबलमध्ये आहे. थोडासा बदल दिसेल तुम्हाला, थोडासा, का तर मनुष्याची बुद्धी त्याच्यामध्ये घुसलेली आहे. तर मनुष्याच्या बुद्धीनं लिहिलेल्या गेलेल्या पुस्तकावर आचरण केल्यामुळे मानव माणूस मनुष्य बनू शकत नाही. ज्याने मनुष्याची निर्मिती केली त्याचे पुस्तक वाचल्यानंतर मानव माणूस मनुष्य पुरुषोत्तम बनण्यास सुरुवात होते. तर अशा परमेश्वराच्या पुस्तकाला फॉलो केल्यामुळं माणूस मनुष्य पुरुषोत्तम बनण्यास सुरुवात होते. तर मित्रांनो, त्या परमेश्वराचे उपकार सर्व जीवावर आहेत, पण लक्ष नाही. कित्येक तरी फ्रूट दिले, फ्रूट्स आहेत ना, कोणासाठी? मनुष्य प्राण्यासाठी. श्रेष्ठ बनवला, त्याला परीक्षेसाठी तर धाडलं. मनुष्य प्राण्याला चांगलं कर चांगलं होईल, वाईट कर वाईट होईल. तर त्या सेटिंगला आपण समजून जीवन जगलं. ज्याने मनुष्याची निर्मिती केली आणि ज्याने सेटिंग सांगितली या पद्धतीनं जगा, त्या पद्धतीनं जगल्यानंतर माणूस मानव मनुष्य पुरुषोत्तम बनण्यास सुरुवात होते. तर अशा परमेश्वरी पुस्तकाला आपण फॉलो करू. तुम्ही कोणत्याही समाजामध्ये आहात असा काही फरक नाही. फक्त ध्यान आकाशाच्या पलीकडे केंद्रित करा आणि त्या परमेश्वराला मागा ज्याने जमीन आकाशामधली सर्व निर्मिती केली. तर या परफेक्ट मॅन प्रोग्रामिंग सेटिंगमध्ये आपण इन्व्हॉल्व होऊन आपल्या आयुष्याचं भलं करूया. लक्ष कसं? सपोज आपण चंद्राच्या जमिनीवर आहोत आणि चंद्राच्या जमिनीवर उंच पर्वत आहे. त्या उंच पर्वताच्या उंच टोकावर जाऊन आपण बसलोय आणि
डोळे मिटून बसलोय आणि डोळे ज्या वेळेला उघडतोय तर चारी बाजून आपल्याला फक्त आकाश दिसतंय. बस त्या आकाशाच्या पलीकडे तो आपला निर्माण करता आहे, ज्याची जाण आपल्या अंतर्मनानं होते. ती जाण घेऊन त्याच्याकडे लक्ष दिल्यानंतर तो आपण त्याच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करू शकतो या पद्धतीने. तर याच पद्धतीनं ध्यान घेऊया, लक्ष देऊया आणि त्याचं प्रेम या विचाराद्वारे आपण घेऊया आणि हे गीत ऐकूया. प्राण्यामध्ये जाती आहेत, पक्ष्यामध्ये जाती आहेत, परंतु मनुष्य प्राण्यामध्ये जाती नाहीत. मनुष्य प्राण्यामध्ये काय? समाज आहे. कशासाठी? समाज, नातीगोती वाढत जावी, नातीगोती यांची ओळख राहावी, आहे की नाही, यासाठी समाज आहे. तर कोणत्याही समाजामध्ये असा राहत काही फरक नाही. फक्त लक्ष आकाशाच्या पलीकडे ज्याने आपली त्याच्याकडे द्यायचं, ज्याने आपली निर्मिती केली. तर मित्रांनो, त्या परमेश्वराने केलेल्या उपकाराची आपण जाण जर घेतली तर त्याचं प्रेम आपल्या अंतर्मनापर्यंत पोचून बुद्धी तशी बनेल. कारण नजरेतून आणि कानातून जाणाऱ्या प्रत्येक गोष्टी अंतर्मनात उतरत असतात. कसे? नजरेतून कानातून वर मनावर येते, वर मनावर विचार केला जातो, वर मनापासून विचाराकडे, वर मनावर आलेले शब्द बुद्धीकडे पाठवले जातात आणि बुद्धी त्यावेळेला जी विचार करते ते शब्द अंतरात विलीन होतात आणि ते रेकॉर्ड होतात आणि तेच डोक्यामध्ये बसतात. सपोज एखाद्याने आपल्याला शिवी दिली, आपण पाहिलं, ऐकलं, वर मनावर आलं, बुद्धीनं त्याच्यावर विचार केला आणि ते त्या विचाराचे जे काही विचार केलं ते कंप्लेट अंतर्मनात रुतून बसतं आणि ती व्यक्ती ज्याने शिवी दिली ती पाहिल्यानंतर त्या सर्व गोष्टी आपल्याला आठवणीत येतात. तर ही सेटिंग आहे. या सेटिंगला समजा तर चांगलं पाहूया, चांगलं ऐकूया, चांगलं घेऊया आणि आपल्या आयुष्याचं चांगलं करून आयुष्य संपूया ईश ध्यानात. तर ऐकूया ते गीत. तर आपण गाण्याच्या आधी जे गाणं ज्या बेसिकवर लिहिलं गेलं आहे त्याची थोडी माहिती देणार होतो मी, तेच सांगायला लागलो आहे. तर काही असामान्य जीवन जे असतात त्यांना खूप त्रास होतो. त्यांना काहीही काम करता येत नाही, त्यांना जास्त जेवता येत नाही, त्यांना जास्त खाता येत नाही. आपण जे ओव्हर करतो ना, सामान्य जीवन जे ओव्हर करतात त्या ओव्हर गोष्टी त्याला अजिबात करता येत नाही. मोजकंच खायचं, मोजकंच राहायचं, आहे की नाही. या पद्धतीचं अशी जीवन पद्धती आहे जे ईश्वरी मार्गात काम करतात, ईश्वराचं ध्यान करायला लावतात आणि हे परमेश्वराच्या आज्ञेनं होत असतं. त्याची बुद्धी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसते. जो करेल तो परमेश्वर करत असतो. तर सामान्य आणि असामान्य जीवन याच्यामधला मी फरक सांगितला. तर जिथं जिथं तुम्हाला असामान्य व्यक्ती दिसतील, सामान्य व्यक्तीला मिळणारे जे आहेत, जे फॅसिलिटीज आहेत, त्या फॅसिलिटीज त्या असामान्य लोकांपर्यंत
खूप कमी लोक आहेत अशी पोचावी, जेणेकरून परमेश्वर आपल्या सद्कार्यामुळे आपल्यावर प्रसन्न होईल. तर ऐकूया ते गीत जे असामान्य जीवन जगतात, त्यांच्या हृदयाची स्पंदनं त्या परमेश्वराकडे धाव घेऊन, त्या अल्लाहकडे धाव घेऊन काय म्हणतात. ऐकूया हे गीत. मी कसे म्हणू तुला, तू कृपाळू. मी कसे बघू तुला, तू दयाळू. आयुष्यभर दुखविले मला, धीराज्ञा कशी मी पाळू. कंठास दाटून ठेविले, हृदयास पळवून घेरिले. कंठास दाटून ठेविले, हृदयास पळवून घेरिले. सतविले मला, विझविले मला, घडविले मला. तूच होता करता धरता, करता करविता. कंठास दाटून ठेविले. तर अशी असतात त्या लोकांच्या मनाची स्थिती जे परमेश्वराच्या मार्गात परमेश्वराचा प्रचार करतात. त्यांना भक्ती करायला लावतात. भक्ती म्हणजे काय? सर्व छोट्यातली छोटी चांगली गोष्ट, मोठ्यातली मोठी चांगली गोष्ट ज्या वेळेला आचरणात येते त्याला भक्ती म्हणतात. आणि जो करतो त्याला भक्त म्हणतो. जो त्याला खुश करण्यासाठी चांगलं आचरण करतो, त्याचा बेनिफिट त्याच्या आयुष्यामध्ये निशंक मिळूनच जातं. असं नाही तुम्ही चांगलं कार्य केलंय त्याचं फळ तुम्हाला 14 वर्षाच्या आत आणि एका क्षणाच्या 8व्या आयुष्यामध्ये त्याचा रिझल्ट येणारच. का तर चांगल्यानं फक्त चांगलं होतं आणि वाईटानं वाईट होतं. तर गाईज आज एवढंच. नवीन गीताला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, पूर्ण करीन लवकरच आणि ऐकवीन. तर ओके गाईज, नमस्कार, खुदा हाफिज, सत श्री अकाल, and good morning and goodbye.